श्रोतेहो नमस्कार. आजच्या मुलाखतीत आपण भेटणार आहोत एका बहुआयामी कलाकाराला. नाटक, एकांकिका, चित्रपट, वेब सिरीज आणि निवेदन अशा विविध क्षेत्रांमध्ये आपल्या कलेची छाप उमटवली आहे. तसंच कलेसोबतच पोस्ट तिकिटांच्या संग्रहाचा अनोखा छंद जोपासत त्यांनी 5 लाखांपेक्षा अधिक पोस्ट तिकिटांचा संग्रह केला असून त्याची नोंद वर्ल्ड बुक रेकॉर्डमध्ये झाली आहे. विविध पुरस्कारांनी सन्मानित झालेल्या या कलावंताचा प्रवास जाणून घेण्यासाठी त्यांच्याशी संवाद साधूया. आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्राच्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत अमर प्रभू सर. सर, तुमचं स्वागत आहे. नमस्कार. नमस्कार. बरं, प्रत्येक यशस्वी प्रवासामागे बालपणातील संस्कार, अनुभव आणि स्वप्नांची बीजे दडलेली असतात. आपल्या या प्रवासाविषयी जाणून घेऊया. सर्वप्रथम सर, आपल्या बालपणाबद्दल आणि कलेची आवड कशी निर्माण झाली याबद्दल सांगा. नक्कीच. बालपणी जेव्हापासून आपल्याला साधारणतः समजायला लागतं की मला ही आवड आहे, ती आवड आहे, ते नकळत होऊन जातं आणि त्याच्यामध्ये आपल्याला कळतच नाही की ही आपल्यामध्ये कला आहे. मग त्याच्यामध्ये शाळा असेल, त्यानंतर अजून कुठच्या गावातला एखादा कार्यक्रम असेल, तर यामध्ये कुठेतरी स्पर्धेमध्ये भाग घेतलं. अशा सगळ्या गोष्टींमधून असं जाणवतं की अरे आपल्याला हे जमतंय आणि तोपर्यंत हे कळतही नसतं. आपण त्या प्रवाहाचा एक भाग असतो आणि मग कळायला लागतं की नाही, अरे हे आपल्याला इतरांपेक्षा चांगलं जमतंय. जेव्हा 4 चौघांकडून त्याची प्रशंसा होते तेव्हा कळतं. आणि जर अगदी या कलेबद्दल बोलायचं झालं तर प्रत्येक ठिकाणी प्रत्येक गोष्टीसाठी एक गुरु लागतो. तर आई ही प्रत्येकाची पहिली गुरु असते आणि नकळत तिच्याकडून संस्कार तर होत असतात. आणि त्याचबरोबर माझ्या आईमार्फत अनेक स्पर्धांमध्ये मला वक्तृत्व स्पर्धा असतील, अजून कुठच्या छोट्या छोट्या नाटिका असतील, याच्यामध्ये उतरवलं गेलं आणि त्यातून हळूहळू आवड निर्माण झाली आणि मग कळत गेलं की अरे आपल्याला हे जमतंय. कोणत्या वयातलं तुम्ही सांगितलं? एक साधारण आपल्याला समजायला लागल्यावर एक 1ली 2री पासून ते 5वी 6वी पर्यंत. तर याच्यामध्ये समजायला लागलं की अरे हे आपल्याला जमतंय. मग शाळा असेल, शाळेचे विविध संस्कार असतात, शाळेच्या विविध ऍक्टिव्हिटी असतात, सरस्वती पूजन असतं, वार्षिक स्नेहसंमेलन असतं. तेव्हा आपण जरा 4 चौघांमध्ये वेगळे आहोत हे शिक्षकांच्या सिलेक्शनवरून पण कळतं. अरे आपल्यावर विश्वास टाकतात, मग हे आपल्याला जमतंय. बरं सर, आपण अभिनयाच्या अनेक माध्यमांमध्ये यशस्वीपणे काम केलं आहे आणि प्रत्येक माध्यमाची शैली वेगळी असते. तर नाटक, एकांकिका, चित्रपट आणि वेब सिरीज या विविध माध्यमांमध्ये काम करण्याचा अनुभव कसा राहिला त्याविषयी सांगा. येस, नक्कीच. खरं तर सुरुवात ही जसं मी म्हणाल तसं गाव पातळीवरच्या कार्यक्रमातून होते आणि मग जेव्हा तुम्ही कुठच्या तरी स्पर्धेमध्ये भाग घेता, कुठच्या तरी ऍक्टिव्हिटीमध्ये भाग घेता, तेव्हा गावात अगोदरपासून काही गावात अजूनही ती परंपरा चालू आहे की दरवर्षी एक मंडळाचं नाटक चालतं, त्याच्यामध्ये वेगवेगळ्या कलाकारांना संधी दिल्या जातात. मग त्यानुसार गाव पातळीवर चालणाऱ्या नाटकांमध्ये मला आमचे सिनियर मेंबर घ्यायला लागले. आता हे घ्यायला लागल्यानंतर हळूहळू नाटकामध्ये पण आपला प्रवास कितपत चालतोय हे पण तेव्हा कळत नसतं. आपण अनुभव म्हणून त्याच्यामध्ये जॉईन होतो आणि मग कळायला लागतं की अरे हे पण आपल्याला जमतंय हळूहळू. आता नक्कीच जसं तुम्ही म्हणाल की नाटक, वेब सिरीज, त्यानंतर एकांकिका असतील, तर नाटक आणि एकांकिका हा एक भाग झाला म्हणूया आपण. ज्या ठिकाणी तुमच्याकडे श्रोते आहेत ते समोर तुम्हाला प्रत्यक्षात पाहत असतात आणि ज्या ठिकाणी रिटेक नसतो. आणि वेब सिरीज म्हणा किंवा चित्रपट म्हणा किंवा शॉर्ट फिल्म्स म्हणा, यामध्ये तुम्हाला रिटेक आहे, तुमच्या चुकीला तिथे माफ आहे आणि त्यामुळे या दोघांमध्ये खूप फरक आहे. जर या 2 गटांचा विचार करणारी माणसं पाहिली काही ठराविक, तर नाटकवाल्यांना म्हणणं असतं की अरे ते क्षेत्र डाऊन आहे, आमचं क्षेत्र ग्रेट आहे. फिल्मवाल्यांचं म्हणणं असतं अरे नाटकपेक्षा हे ग्रेट आहे. पण खरं अगदी प्रामाणिकपणे सांगायचं झालं तर या दोन्ही गोष्टींची सांगड घालता आली पाहिजे आणि जो नाटकात काम करतो त्याने वेब सिरीजमध्ये, चित्रपटांमध्ये काम केलं पाहिजे किंवा चित्रपटांमध्ये काम करणाऱ्या व्यक्तीने नाटकांमध्ये काम केलं पाहिजे. याचं कारण असं, हे महत्वाचं आहे प्रत्येक कलाकारासाठी, की नाटकामध्ये अभिनय करताना फरक हा असतो की तुम्हाला थोडासा लाऊड ऍक्ट म्हणूया किंवा लाऊड अभिनय म्हणूया, जो शेवटच्या रांगेपर्यंत पोहोचला पाहिजे. त्यासाठी थोडासा अभिनय, म्हणजे मी त्याला ओव्हर ऍक्टिंग अजिबात म्हणणार नाही, तो पण एक प्रकार आहे, पण प्रत्येकाला स्पष्टपणे तुम्ही ऐकायला आला पाहिजे आणि त्याचबरोबर व्यवस्थित तुम्हाला तुमचे एक्सप्रेशन्स त्याला पाहता आले पाहिजेत. फिल्ममध्ये, वेब सिरीजमध्ये कॅमेरासमोर तो प्रकार नसतो. एखादी
फ्रेम जेव्हा टाईट असते तेव्हा अगदी फक्त तुमचे डोळेच दिसत असतात. हां. मग त्यावेळी तुम्हाला मोठ्याने बोलायची गरज नाही, अगदी शांतपणे. राग पण आपण नाटकामध्ये काही वेळा खूप जोरात काढतो, हो. तोच रिक्वायरमेंटनुसार फिल्ममध्ये खूप लहान आवाजात चालतं, पण ती जरब येणं आवश्यक आहे. अशा भरपूर गोष्टी आहेत, पण या दोघांमधून आपल्याला फरक कळतो आणि जे एकाच बाजूने भांडत असतात त्यांना समजावं असं वाटतं, अरे हे पण ग्रेट आहे, हे पण ग्रेट आहे. या दोघांची सांगड घालायला शिका. नाटकाच्या ठिकाणी नाटकासारखं वागा आणि बाकी फिल्म असेल, वेब सिरीज असेल किंवा शॉर्ट फिल्म असेल, त्या ठिकाणी अभिनयाची थोडीशी पद्धत वेगळी असते. हे शिकायला मिळालं यात वेगवेगळ्या कला प्रकारांमधून. अच्छा, छान. म्हणजे प्रत्येक माध्यमाने आपल्याला एक वेगळा कलाकार म्हणून घडवलंय. अभिनय आणि निवेदन या क्षेत्रातील आपल्या प्रवासातील महत्वाचा टप्पा कोणता वाटतो सर? की अभिनय कोकणामध्ये राहून फार अभिनयाला तुम्ही अभिनयाच्या हिमतीवर पोट भराल असं सांगता येत नाही. त्यामुळे अभिनयामध्ये करिअर करायचं का कोकणामध्ये, तर हे आता जरा छान प्लॅटफॉर्म तयार होऊ लागलेत, पण एवढे नाही आहेत की ज्याच्यावर तुमची उपजीविका होईल. आणि निवेदनाचंही तसंच आहे की ज्याच्यावर तुम्ही उपजीविका करू शकत नाही इथे, पण तेच जर विचार केला आपण मेट्रो सिटीचा, मुंबई असेल, पुणे असेल, तर लोक करिअर म्हणून हे क्षेत्र निवडतात आणि चांगलं अर्थार्जन होतं. आता या पलीकडे जर तुम्ही जो प्रश्न विचारला की यांची सांगड कशी, तर प्रत्येक गोष्टीमध्ये, म्हणजे तुम्ही आता मुलाखत घेतात, हा पण एक अभिनय आहे. आपण वावरत असतो समाजात, तो पण अभिनयच असतो आपल्याकडून नकळत घडत असलेला. फक्त तो फिल्ममध्ये, नाटकामध्ये तो करावा लागतो. जशी दिग्दर्शकाची रिक्वायरमेंट आहे त्यानुसार तो करावा लागतो. आणि निवेदनामध्ये थोडाफार भर द्यावा लागतो, तो म्हणजे आवाजावर, तुमच्या पॉझेसवर, आणि ते अभिनयातूनच नकळत कळतं. म्हणजे असं तुम्ही म्हणू शकत नाही अरे तो उत्कृष्ट निवेदक आहे पण अभिनय नाही आहे जमत, असं होऊ शकत नाही. त्याच्याकडून तो अभिनय होतच असतो. म्हणजे कदाचित काही वेळा आज काहीतरी विचित्र प्रसंग आहे आणि त्याला जर निवेदन करायचंय तर त्याला ते जाणवूच देताना हा पण एक अभिनय आहे. अतिशय फ्रेश पद्धतीने त्याला निवेदन केलं पाहिजे. सो ह्या दोन्ही गोष्टी समांतर आहेत, एकामेकाच्या जोडीने चालणाऱ्या आहेत, त्यांची छान गुंफण आहे आणि त्याचा फायदा होतो. म्हणजे अभिनयाचा फायदा निवेदनामध्ये होतो, निवेदनाचा फायदा अभिनयामध्ये होतो. तर अशी एकंदर या प्रवासातील ही गंमत आहे. आपण काही वेळा राग व्यक्त करताना नाटकामध्ये, जसं राग आलाय म्हटल्यावर चेहऱ्यावर डोळे मोठे झाले पाहिजेत, कारण ते समोरच्याला, समजा तुमच्याकडे डायलॉगच नाहीत, असं आपण एक प्रसंग समोर आणूया की एक कॅरेक्टर आहे, त्याच्याकडे डायलॉग नाही पण डोळ्याने दाखवायचंय की मला राग आलाय म्हणून. तर तो डोळ्याने दाखवायचा जर राग असेल तर तो नाटकामध्ये किंवा एकांकिकेमध्ये दाखवणं कठीण आहे, कारण तुम्हाला डोळे विस्फारले पाहिजेत, मोठे केले पाहिजेत आणि त्या एक्सप्रेशन मधून दिसलं पाहिजे अरे तुम्हाला राग आलाय. पण याच्याच विरुद्ध अगदी तुम्ही डोळ्यांचा मोठासा परिणाम न घेता पण एक ठराविक अदबीने पण फिल्ममध्ये, क्लोजमध्ये तुम्ही शांत राहून पण राग आलाय हे दाखवू शकता, जे कदाचित नाटकाच्या प्रेक्षकांना वाटणार आहे याला राग आलाच नाही वाटतं, कारण ते त्यांच्यापर्यंत दिसतच नाही. पहिल्या एक 4 लाईन्स म्हणतील. आणि डायलॉगचा विचार करायला आला, हेच जर आपण बघायचं झालं तर डायलॉगमध्ये काही वेळा एखादं वाक्य खूप मोठ्याने बोलावं लागतं, कारण समोरचं कॅरेक्टर पण खूप मोठ्याने बोलत असतो. आणि जसं मी मगाशी म्हणालो की जरब, तर एखाद्या वाक्याची जरब एवढी शांतपणे पण तुम्ही दाखवू शकता की मला तुझा भयानक राग आलाय आणि मला सहन नाही होत तुला पाहणं पण. म्हणजे नाटकामध्ये विचार करायचा, ए तोंड घेऊन निघून जा तू, असं पण आपण बोलू शकतो. माझ्या समोर थांबू पण नको, चल निघ. हा फिल्म मधला फरक आहे जो काही वेळा कळत नाही. म्हणजे जेव्हा आपण नवीन कॅमेरा फेस करतो, मी पण ही गंमत केलेली, जेव्हा नारबाची वाडी चित्रपट होता, 2-3 डायलॉग्स होते आणि मी खूप मोठ्याने बोललो, बाकीचे सगळे सांगितले छान करतोयस पण बाबा हळू. सो हे प्रत्येक कलाकाराबद्दल पाहायला मिळतं आणि ते खूप वेगळं आहे. एका टप्प्यातून दुसऱ्या टप्प्यामध्ये येणं आहे, ते एकदा समजलं की दोन्हीची मजा कळते. म्हणजे आपल्या कार्याची दखल अनेक प्रतिष्ठित संस्थांनी घेतली आहे आणि विविध पुरस्कारांनी सन्मानितही केलं आहे. तर सर, आपल्याला मिळालेल्या पुरस्कारांविषयी सांगा आणि त्यामध्ये विशेष लक्षात राहिलेला पुरस्कार कोणता आणि का? नक्कीच. पुरस्कार हे शक्यतो प्रसिद्धीसाठी नसावेत, पण ते प्रेरणा देण्यासाठी खूप मोठं काम करतात. कारण तुम्हाला तुमची कोणतरी दखल घेतंय हे त्यामधून कळतं आणि म्हणून तो पुरस्कार महत्वाचा असतो. मग तो कुठच्याही क्षेत्रातील असू देत. म्हणजे एक छोटं कोणीतरी दिलेलं गुलाब पण काही वेळा खूप महत्वाचं असतं.
ते कोणत्या भावनेने दिलं हे महत्वाचं असतं. त्यामुळे जे काही पुरस्कार मिळालेत थोडेफार, तर त्याच्यामध्ये प्रत्येक पुरस्कार माझ्यासाठी विशेष आहे, कारण अनेक लोकांमधून माझा विचार तिथे केला गेला हेच माझ्यासाठी खूप आहे. हो. पुरस्कार मिळण्यापेक्षा अरे याला देऊ का, आणि मग तो दिला गेला तर माझा विचार झाला, कोणीतरी माझी दखल घेतली, हेच खूप आहे. आणि त्याच्यामध्ये 2 महत्वाचे मला वाटतात, जरी काही मोठे पुरस्कार असले तरी त्याच्यामध्ये 2 महत्वाचे आहेत. ते म्हणजे साई जळवी फिल्म्स, ज्यांच्याशी मी साधारणतः गेली 20 वर्ष कनेक्टेड आहे, तर त्यांच्याच मार्फत दिला गेलेला कलागौरव पुरस्कार. आणि निवेदनाचे पुरस्कार फार मी कधी ऐकले नव्हते कोकणात तरी, पण कुडाळमधलं एक अतिशय उत्कृष्ट, आपल्या सिंधुदुर्गातील म्हणूया डान्स क्लास अकॅडमी, तर त्यांच्याकडून मला उत्कृष्ट निवेदक म्हणून पुरस्कार मिळाला. तो पण माझ्यासाठी खास आहे, कारण हे बाकी कला क्षेत्रातील आहेत. तर ही दोन्ही पुरस्कारांची आठवण या निमित्ताने मी शेअर केली. म्हणजे खरंच पुरस्कार हा केवळ सन्मान नसून अधिक चांगलं काम करण्याची प्रेरणाही असतं. बरं, कलेसोबतच सर आपण एक वेगळा आणि अनोखा छंदही जोपासला आहे. पोस्ट तिकिटे संग्रह करण्याचा छंद कसा सुरू झाला आणि या संग्रहामागची प्रेरणा काय होती? हे देखील जसं मी म्हणालो तसं की लहानपणी आपल्याला काहीच कळत नसतं. आपण म्हणतो की मला वयाच्या 4थ्या वर्षी मग हे सुरू केलं, 5व्या वर्षी ते सुरू केलं, पण असं काय मला तरी वाटत नाही एवढं कोणाच्या लक्षात राहील, आणि माझ्या तरी ते नाहीच आहे लक्षात. पण त्याचा एक प्रूफ असा आहे की मी हायस्कूल लेवलला असताना प्रत्येक गोष्टीचा छंद होता. कुठे एसटीला गेलं तर त्याची तिकीटं ठेवणं, कधी मुंबईला चुकून जाणं झालं तर ती रेल्वेची तिकीटं कुठे पडलेली असतील, कोणाच्या खिशात असतील पाहुण्यांच्या, ती गोळा करणं. त्यानंतर काही खूप गोष्टींचा छंद होता, त्यातला एक तिकिटांचा होता. आणि त्याचा प्रूफ असा राहिला की ज्या वहीमध्ये मी तिकीटं चिकटवलेली, ती इयत्ता 7वीची वही आहे जी अजून माझ्याकडे आहे, ज्याच्यामध्ये सुरुवातीची तिकीटं मी चिकटवलेली आहेत. अगदी प्रॉपर प्रत्येक पानावर एका प्रकारची 5 तिकीटं, एका प्रकारची 7 तिकीटं असतील, अशा पद्धतीची चिकटवलेली आहेत. आणि असे बरेच संग्रह होते, काही स्वच्छतेमध्ये गायब पण झाले असतील लहानपणी घरातल्यांच्या, पण तिकिटांचा मात्र कॉन्स्टंट राहिला. आणि तो एवढा राहिला की आज माझ्याकडे, जसं तुम्ही म्हणाला तसं, 5 लाखाहून अधिक तिकीटं. ही काही वेळा मीच जेव्हा विचार करतो की एवढं कसं काय शक्य आहे, तेव्हा मलाच कधी कधी कमाल वाटते, हे कसं काय शक्य झालं. तर याची सुरुवात म्हणायला झालं तर ऑफिशियली माझ्याकडे असलेल्या प्रूफनुसार इयत्ता 7वीमध्ये, त्याच्या आधीपासूनच करतोय. आणि त्यासाठी खूप मेहनत आहे. जिथे जाईल तिथे वेड्यासारखं तिकीट शोधत बसणं, कोण ओळखीचा दिसतोय का, त्याच्या त्या पाकिटावरचं तिकीट आपल्याला मिळेल का, त्यासाठी काय काय करावं लागेल. तो पण अभिनयाची साथ तिथे मिळाली की इथे अभिनय करायचंय, की आपल्याला ते तिकीट हवंय, आणि ते तिकीट मिळवणं आणि त्याच्या मागचा आनंद, असं करून 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 आज तिथपर्यंत ते पोचलं. आणि बऱ्याच छंदांमध्ये हा थोडासा उठावदर्शक छंद म्हणजे तो संग्रह, त्याचं काउंटिंग जास्त झालं, त्यामुळे ते प्रत्येकाला भावलं आणि त्याची दखल घेतली गेली. म्हणजे खूपच रंजक आणि छंदही माणसाला एक वेगळी ओळख निर्माण करून देतो. म्हणजे आता 5 लाखांपेक्षा, जसं तुम्ही म्हणाला तसं, की 5 लाखांचा संग्रह हा खूप मोठा आहे. म्हणजे अनेक जण संग्राहक असतात, त्यांच्याकडून बऱ्याच वेळा वेगवेगळ्या पद्धतीचा संग्रह केला जातो, पण जेव्हा तुम्ही एक विशिष्ट मर्यादा क्रॉस करता तेव्हा कोणीतरी दखल घेतं. आणि माझी ही अपेक्षाच नव्हती की कोणीतरी दखल घ्यावी. तर काही वेळा कसं असतं की मी अशा व्यक्तींमधला आहे की जास्त कोणाला सांगत न बसणं आणि आपल्या मजेसाठी कला जोपासणं किंवा छंद जोपासणं. मग काही वेळा कुठच्या तरी मित्राला सांगितलं, अरे माझ्याकडे हे आहे. तो म्हणाला, अरे हे इथे ठेवून काय करतोयस, दाखव जगाला. म्हटलं नको रे, मला मजा येते ना त्याच्यात, खूप झालं. मग असा माझा एक गोव्याचा मित्र आहे, त्याने ऑनलाईन प्रोसेस मार्फत अप्लाय केला आणि त्याने मला हे सांगितलं पण नाही, जसं तुम्ही म्हणाल तसं, की याचा पुढचा प्रवास कसा होता. तर वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड लंडनसाठी त्याने ऑनलाईन थ्रू अप्लाय केला आणि आम्ही गंमत म्हणून केलेला. म्हणजे त्याने सांगितल्यावर मी ते हलक्यातच घेतलं की ओके ठीक आहे, हां चल बघू काय ते. त्यानंतर असे थोड्या दिवसांनी एक कॉल आला की आम्ही असं असं आलोय आणि कुठे तुमचं नक्की पत्ता, घर. म्हटलं असतील उगाच कोणतरी मजा करत. पण नंतर मला कळलं की अरे खरंच त्यांची टीम मेंबर्स आलेत, आपला संग्रह पाहायला आलेत. आणि तो संग्रह पाहिल्यानंतर त्यांनी पहिला प्रश्न विचारला की 5 लाख तिकीट मोजायला किती वेळ लागेल.
हा त्यांच्यासाठी पण, कारण त्यांची पण एक ड्युटी असते आणि त्यांना ते जेव्हा ते सर्टिफाय करतात तेव्हा त्यांना ते काउंट करणं गरजेचं असतं, कारण त्यांच्यावर विश्वास असतो त्यांच्या टीमचा. बरोबर. तर त्यांना मी अतिशय सोप्या पद्धतीने, जेव्हा मला कळलं की नाही हे जेन्युइन माणसं आहेत जी मला फोनवर बोलतायत, म्हटलं सर मी अर्ध्या तासात तुमच्या संपर्कात प्रत्यक्षात येतो, आपण बोलू त्या ठिकाणी, पण अगदी तुमचं काम 5 लाख तिकीटं मोजण्याचं काम 10 मिनिटात होऊन जाईल. तर त्यांनी परत एकदा विचारलं काय काय म्हणालात तुम्ही? म्हटलं 10 मिनिटात होऊन जाईल, कारण मी ते एवढ्या सिस्टमॅटिक पद्धतीने मांडल्यात. 100चा बंच असेल, मग 5,000ची एकत्र तिकीट, मग 10,000चा एक बंच, असं करून एवढ्या इझी ठेवली आहेत की तुम्हाला सुरुवातीचा बंच दाखवणार, मग 5,000चा, मग 10,000चा आणि 5 लाखाचा. तर अशा पद्धतीने असल्यामुळे हे देखील एक मस्त होतं की त्यांनी खूप अशी रेकॉर्ड्स बघितली असतील, त्यांच्यासाठी पण खूप अनुभव असतील, पण हा वेगळा अनुभव होता की त्यांचं काम फास्ट मध्ये झालं माझ्या चांगल्या नियोजनामुळे, आणि 10 मिनिटामध्ये त्यांनी ते सगळं चेक केलं आणि त्यांनी मला सांगितलंच नाही की तुम्हाला मिळेल न मिळेल. म्हणाले हा छान आहे, अजून पण काही ठिकाणी अप्लाय करा. आणि थोड्या दिवसांनी त्यांचा मेल आला, तो मी बघितलाच नव्हता, आणि सहज खूप उशिराने त्यांचं एक सर्टिफिकेट आलं, आणि तेव्हा मी मेल बघायला गेलो तेव्हा मला कळलं अरे ऑलरेडी मला अवॉर्ड मिळाला आहे. सो हा एक म्हणजे अविस्मरणीय क्षण म्हणावा लागेल. खरंच म्हणजे सर अभिनंदनच आहे तुमचं. धन्यवाद. म्हणजे हा सन्मान आपल्या मेहनतीचा आणि सातत्याचा गौरवच आहे. बरं, मला एक असा प्रश्न पडलाय सर, म्हणजे आता जो तुम्ही 5 लाखांचा संग्रह केलात ना तिकिटांचा, तर त्यामध्ये जास्तीत जास्त तिकीटं कोणती जमा केली? याबरोबरच म्हणजे हाही एक उल्लेख करावा असा वाटतो की माझ्याकडे काउंट झालेला, किंवा आपण म्हणूया काय की ज्याची दखल घेतली असा तिकिटांचा संग्रह आहे, पण माझ्याकडे नाण्यांचे संग्रह आहेत, माझ्याकडे नोटांचे संग्रह आहेत, माझ्याकडे नोटांच्या बंडलांचे संग्रह आहेत, म्हणजे पूर्ण बंडल्स माझ्याकडे आहेत. 100 नोटांचे एक बंडल, अशा अगदी स्वातंत्र्यपूर्व काळापासूनचं आहे सगळं. तर हे सगळंच जपणूक चालू असते. यामध्ये मी शक्यतो भारतीय करन्सीला वेटेज देतो, त्याच पद्धतीने माझ्याकडे फॉरेनची पण करन्सीही आहे आणि तसंच तिकीटं पण आहेत. तर या तिकिटांमध्ये ज्याचं मला अवॉर्ड मिळालं किंवा ज्याची मला दखल घेतली गेली, ही फक्त भारतीय आहेत, आणि साधारण अगदी 1947 पासूनची ती अगदी आता 2020 पर्यंतची बऱ्यापैकी सगळी तिकीट आहे. त्याच्यामध्ये रिपिटेशन्स पण आहेत, म्हणजे एवढी तिकीटं टोटल काउंट म्हणजे सॉरी टू से कुठच्या पोस्ट ऑफिसमध्येही मिळणार नाही, आणि ही सगळी भारतीय आहेत. आणि अजूनही भारतीय तिकिटांव्यतिरिक्त माझ्याकडे भरपूर संग्रह आहे जो वेगवेगळ्या कंट्रीजचा आहे, पण ते मी कुठे अप्लाय केलेलं नाहीये. तर तो एक वेगळाच संग्रह आहे, नोटांचा वेगळाच संग्रह आहे, नाण्यांचा वेगळाच संग्रह आहे. पण तिकिटांच्या बाबतीत जसा तुम्ही प्रश्न विचारला, तर ती फक्त भारतीय तिकीटं, आणि जी आपल्या पोस्ट कार्डला लिफाफ्याला लावली गेली ती अगदी 1 आण्यापासूनची तिकीटं आहेत, 5 पैशापासूनची तिकीटं आहेत, ती अगदी आता 1 रुपया, 2 रुपये, 5 रुपयापर्यंतची तिकीटं आहेत. अशी सगळी जुनी तिकीटं आणि नवीन तिकीटं तुम्हाला पाहायला मिळणार माझ्या संग्रहात. खूप छान, म्हणजे छंद खूपच सुंदर छंद आहे हा तुमचा. मुलाखतीच्या शेवटी आपल्या अनुभवाचा लाभ प्रेक्षकांनाही व्हावा अशी अपेक्षा आहे. तर आजच्या तरुण कलाकारांना आणि छंद जोपासणाऱ्यांना आपण कोणता संदेश द्याल सर? खरं तर मोठे विचार म्हणत नाही, पण अगदी सोप्या पद्धतीने विचार करायचा झाला तर जेव्हा तुम्ही छंद जोपासता तेव्हा तुमचा बराच वेळ हा त्याच्यामध्ये व्यस्त राहतो. जसं मी कोणाकडे कुठचा लिफाफा आलाय, पोस्टमन कुठे जातोय, हे लहानपणी बघायचं, आता तेवढा वेळ नाही माझ्याकडे, पण हे बघण्यामध्ये मी व्यस्त राहायचो. तर हे व्यस्त राहणं आज मोबाईलच्या जगात फार गरजेचं आहे, कारण मोबाईलचा अतिवापर होतोय. त्याला कुठेतरी दुसरं, जसं एखादं लहान मूल मोबाईलवर खेळत असतं तेव्हा आपण म्हणतो अरे काय हे पालक त्याला मोबाईल देत आहेत, पण त्या पालकांकडे वेळ नसतो, त्यामुळे मुलाला शांत करण्यासाठी मोबाईल हा पर्याय असतो. सो जर आपल्या आयुष्यामध्ये जर मोबाईलचा वापर कमी करायचा असेल तर पर्याय म्हणून छंद जोपासला पाहिजे. आणि जेव्हा आपण छंद जोपासतो, जबरदस्तीने काही छंद जोपासला जाऊ शकत नाही, पण ती आवड असेल तर नक्कीच तुमचा वेळ त्याच्यामध्ये व्यस्त राहतो आणि मोबाईलचा वापर कमी होतो. मोबाईल गरजेचा आहे आजच्या काळानुसार, हे सगळं बरोबर आहे, पण अतिवापर टाळला जातो आणि तुम्हाला त्याच्यातून आनंदही मिळतो. म्हणजे छंदामध्ये
तुमचं कार्य वाढत जातं आणि मोबाईलमध्ये इतरांचं कार्य बघण्यात तुमचा वेळ जातो. सो हा मेजर डिफरन्स आहे की जेव्हा तुम्ही छंद करता तेव्हा लोक तुमचं कार्य पाहतात आणि जेव्हा तुम्ही मोबाईल पाहता तेव्हा इतरांचं कार्य फक्त पाहण्याचं काम होतं. काही ठिकाणी नॉलेजही मिळतं. पण जसं तुम्ही म्हणाला की तरुण पिढीसाठी काय याच्यातून संदेश, तर नक्की छंद जोपासावा जेणेकरून वेळ व्यस्त राहतो, खूप छान आनंद मिळतो त्यातून वेगळा. आणि छंद जोपासणाऱ्यांसाठी काय, तर आताच्या काळात छंद जोपासणं कठीण आहे आणि जो जोपासत असेल त्याच्यासाठी खरंच हॅट्स ऑफ म्हणावं लागेल की त्याने त्याच्यासाठी वेळ दिला. कारण आज जर तुम्ही कुठच्याही बस स्टॉपवर बघितलं, कुठच्याही एखाद्या हॉस्पिटलमध्ये बघितलं आणि 10 माणसं बसली आहेत आणि तुम्ही एक त्यांचा सोपा साधा फोटो कॅप्चर केला, तर 10 पैकी 9 माणसं मोबाईलवर असणार. काही जण खरोखरच त्याचा खूप छान उपयोग करत असतील, पण काही जण नक्कीच टाइमपास म्हणून वापरत असतील. तर छंद हा फार महत्वाचा आहे आणि तो जोपासावा अशी माझी इच्छा आहे. आणि तरुण कलाकारांना काय सांगाल तुम्ही? तरुण कलाकारांना स्पेसिफिकली कोकणात आता संधी निर्माण होत आहेत. फिल्म्स असतील त्यांच्या मार्फत असेल, हळूहळू व्यासपीठ मिळतंय. पण जर खरोखरच तुम्हाला या सगळ्याचा अनुभव घ्यायचा असेल तर नाटक, एकांकिका हेही जपणं गरजेचं आहे, त्यामध्ये अभिनय करणं गरजेचं आहे. आणि त्याचबरोबर म्हणजे आज मोबाईल असल्यामुळे मोबाईलवर काम करणारी लोक खूप आहेत, पण अभिनय शिकण्यासाठी नाटक, एकांकिका करणंही तेवढंच गरजेचं आहे असं मला या अनुषंगाने कलाकारांसाठी वाटतं. खरंच खूप सुंदर संदेश दिला सर तुम्ही. सर, आपल्या प्रेरणादायी प्रवासाबद्दल आणि मन मोकळ्या संवादाबद्दल आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्र तसंच श्रोत्यांकडून धन्यवाद. धन्यवाद.